श्री स्वामी समर्थ. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. यंदाची महाशिवरात्रीची तिथी रविवारी दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवलीला अमृत पारायण कसे करायचे. या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणे. एक दिवसामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. मनुष्यजन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या शिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीला अमृत या पोथीचे पारायण करावे. शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची जी उत्तरं आहेत, त्या समस्यांची उत्तरे आहेत ती मिळू शकतात. आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे ती म्हणजे सायंकाळी प्रदोष काळ. म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटे सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याच्या वेळी जी वेळ असते ना, त्या वेळेला आपण हे पारायण करू शकता. आता ही उत्तम वेळ मानली जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता. त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळात जर शक्य झालं नसेल तर सोन्याहून पिवळं आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. निश्चित काळात संध्याकाळी जर 2 पारायणेसुद्धा या दिवशी एका दिवसात तुम्ही त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाले की ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. यासाठी कोणतेही बंधन नाही आहेत. ही पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीला अमृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल किंवा ज्यांनी उपवास केलेला नाही आहे महाशिवरात्रीच्या मात्र त्यांची सुद्धा इच्छा असेल तर ते हे जे पारायण आहे ते करू शकतात, काहीच हरकत नाही. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचे आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्या वरती ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचं, देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आणि पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत ते वाचन करायचे आहे. आणि मग जेव्हा आपण ते पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीला अमृताचा एक पारायण असं म्हणू शकतो आणि जो शेवटचा 15वा अध्याय आहे तो वाचावा असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर वाचा, जरी नाही वाचलं तरी चालतो, कारण 15व्या अध्याय 1 ते 14 अध्यायाचा सारांश दिलेला असतो. आता ही पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची आहे. परत पूजा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध, साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपासाचा काही बनवला असेल तर ते तुम्ही उष्ट जर केलेलं नसेल त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे.
याप्रमाणे तुम्हाला 1 पारायण करायचं असेल तर 1 पारायण करू शकता, 2 करायचे असतील तर 2 सकाळी आणि संध्याकाळी एक असं करू शकता, किंवा 3ही करू शकता, सकाळ संध्याकाळ आणि मध्यरात्री निश्चित काळात। याप्रमाणे 3ही वेळेस तुम्ही 3 पारायण करू शकता। बघा, तुम्हाला जर झेपत नसेल तर, शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता न पिता वगैरे केले तरी चालतं। शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तरी अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण। पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल, मध्यरात्री निश्चित काळात करणार असाल तर आपले फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं, काहीच हरकत नाही। त्यांनासुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल ना तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचं आहे आणि ते खायचं आहे, ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं। शेवटी काय बघा, आपल्या भक्तिभाव आणि आपली श्रद्धा महत्त्वाची आहे। भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा नसेल, काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता। आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो, तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हेच उद्यापन आहे। आणि शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेल वाहून फुलं वाहून दर्शन घेऊन येऊ शकता। विशेष असं वेगळं कोणतंही उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही। पारायणाला नाही, या पारायणाला तर नाही आहे, तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता। आणि काही कारणाने जर शक्य झालं नाही तर शिवलीला अमृतातील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं वाचणं शक्य होईल तेवढं तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं। बघा, आपल्याला चॅनलवरती 11वा अध्याय मी अगोदर टाकलेला आहे, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। आता या दिवशी नियम काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका, शक्य झालं तर फेंट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे। दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचं नाही आहे। तसेच सात्विक जेवण बनवा, नॉनव्हेजचा तर विषयच नाही। या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा। या दिवशी आपण घरचं खा, म्हणजेच काय तर दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये, म्हणजेच पारणं घेऊ नका, किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाही आहेत। घरी जे काही साबुदाणा रताळे वगैरे आहे ते करून उपवासासाठी बनवू शकता। आता निश्चित काळाची वेळ देखील आपण जाणून घेऊया। निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं। सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परमतेजस्वी अस्तित्व या पृथ्वीतलावर सक्रिय होते। या काळालाच आपण शिवरात्रीचा निश्चित काळ असे म्हणतो। या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरतं असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो। निश्चित काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 असणार आहे। बघा, भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व 4 प्रहरावर पूजा करण्याला सुद्धा आहे। या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे। 4 प्रहराची वेळ, पूजा विधी, संपूर्ण माहिती शेअर केलेली आहे, नक्की तो देखील व्हिडिओ पहा। तर हा व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी 11वा अध्याय आवश्यक वाचावा या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। श्री स्वामी समर्थ। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। हर हर महादेव पार्वतीश्वर। श्री स्वामी समर्थ।